आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। आई हालीत लावून घे जिभेला, तुला बरं वाटेल। बरं वाटतं आता। मला वाटलंच मायाला काळजी वाटत असेल म्हणून पाठवला ना तिने लेप। मीराने हा लेप तयार केला। काय चाललंय अथर्व तुझं हे? ती विश्वासघातकी मुलगी आता तुला चांगली वाटायला लागली का? आई मीराला तुझी काळजी आहे म्हणून तिने हा लेप तयार केला होता। अथर्व मला सगळं कळतंय, मी बघितलंय। किचन मध्ये तू तिच्या मागे मागे करत होतास। एका रात्रीत अशी कुठली मोहिनी घातली तिने तुझ्यावरती? हा, तू म्हणाला होतास की तू तिचा पत्नी म्हणून स्वीकार करणार नाहीस, मग एका रात्रीत काय आई झालं? काय बोलतीयस तू? तू जे काही बोललीस ते मला आवडलेलं नाही। मी मीराशी चांगलं वागण्याचा प्रयत्न करतोय, मान्य आहे मला, पण तिने केलेला विश्वासघात विसरलेलो नाहीये। आई मी हे सगळं माझ्या वेदासाठी करतोय। माझी वेदा माझ्या आयुष्यात आधीसारखी परत यावी, जवळ यावी यासाठी करतोय। त्यासाठी मला माझा विश्वासघात करणाऱ्या मुलीशी मैत्री करावी लागली तरी मी करेन। येस, मी हे जे काही मीरासोबत वागतोय ते खरंच चांगलं वागतोय, मनापासून वागतोय, नाटक करत नाही। याचा अर्थ असं होत नाही की मी तिला पत्नी म्हणून स्वीकारलंय। काळजी घे स्वतःची। आहे अजून तरी माझं हे पिल्लू माझंच आहे। आई चल चल मंदिरात जाऊयात। आय नो तू अपसेट आहेस आणि अशा वेळेस एकच जागा आहे जिथे जाऊन तुला बरं वाटेल, ते आहे देवीचं मंदिर। थोडा वेळ जाऊन बसू, तुझं मन हलकं होईल। चल। अथर्व काय बाबा तुम्हाला काय वाटतं, मी आणि आई जर मंदिरात गेलो तर आईला बरं वाटेल? अरे वा, चांगली कल्पना आहे की। मंजिरीला जेव्हा जेव्हा उदास वाटतं तेव्हा ती मंदिरात जाऊन बसते। बघ आई, बाबाचं पण तेच म्हणणं आहे। चल आपण जाऊया, चल उठ उठ। अथर्व ऐक ना, मंजिरी कदाचित माझ्यामुळेच नाराज आहे। नाही नाही, तिची नाराजी दूर करायलाच हवी। मी काय म्हणतो, आपण तिघेही जाऊया का मंदिरात आज? इट्स अ गुड आयडिया। बाबा, दिस इज नॉट फेअर। तुम्ही तिघ जण मला सोडून जाणार आहात का? मी पण येणार आहे तुमच्या सोबत। चांगलंच आहे की। तुला आठवतंय अनन्या, तू आणि अथर्व लहान होता तेव्हा आपण चौघेही कसे मंदिरात जायचो? वाव, दॅट्स ग्रेट।
It will be a small family trip. I'm so excited. आई आता तर तुला यावंच लागेल. या निमित्ताने आपल्या सगळ्या जुन्या आठवणी परत ताज्या होतील. चल. आणि खरं तर आपण चौघेही म्हणजे फक्त आपण चौघेच असे खूप दिवसात कुठे गेलेलोच नाही होत. त्या निमित्ताने थोडा वेळ एकत्र घालवला तर आपल्या सगळ्यांच्याच मनात असलेली अस्वस्थता थोडी दूर होईल ना. आई प्लीज नाही म्हणू नकोस ना. हे बघ रामपुरे फॅमिलीच्या कोर मेंबरची ट्रिप असणार आहे ही. प्लीज. ठीक आहे, पण मंदिरात नको. आपण आपल्या अनाथ आश्रमात जाऊया. अनाथ आश्रम का? आश्रमातल्या लहान मुलांना भेटले तर बरं वाटेल. ओके डन, नो प्रॉब्लेम. चल जाऊया. वेदा आणि मीरा वहिनीला पण घेऊन जाऊया का आपण? अनन्याताई, अहो मला शाळेतून वेदाला आणायला जायचंय आणि तिचा अभ्यास सुद्धा घ्यावा लागतो. तुम्ही जाऊन या. माया ग बोल ना. माया 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 आम्ही सगळे मगासपासून तुला विचारतोय तू कुठे चाललीयस तर तू उत्तरच देत नाहीस. तू मौनव्रत घेतलंयस का? नाही नाही असं काही नाही. वेदाला शाळेतून आणायचं होतं ना, तेच करायला चालले. मीराने दिलं वाटतं तुला हे काम? नाही, घरात राहण्यासाठी चांगला जॉब आहे माया. ऑल द बेस्ट. माइंड युअर वर्ड्स. अगं पण तू आम्हाला काही सांगतच नाहीयेस तर आम्हाला कळणार कसं ना? हा? सांगते, सगळं सांगते. मी आता वेदाला परत आणायला चालले, पण वेदा जिवंत परत येणार नाही. माया, व्हॉट इज युअर एक्झॅक्ट प्लॅन? सांगते अजित. प्लीज. प्लॅन हा आहे की काहीच प्लॅन नाहीये. मी कोणालाही हायर केलेलं नाहीये. इनफॅक्ट वेदाला मी स्वतःच्या हाताने तिचा गळा दाबून मारणार आहे. दॅट्स द स्पिरिट माया. चला म्हणजे आम्हाला काही करायचं नाहीये. असं नाही, करायचंय. तुम्हा सगळ्यांना मीराला गुंतवून ठेवायचंय आणि तोपर्यंत मी वेदाची डेड बॉडी या घरात आणणार आहे. कळलं? काहीच काळजी करू नकोस. मीराला गुंतवून ठेवण्याचं काम मी करेन. तुला जपणार